तर दुसरीकडे गोरेगावला नेस्कोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 6 खासदार फुटल्यानंतर ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतात का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याचप्रमाणे 6 खासदार पुन्हा एकदा शिवसेनेतनं बाहेर आल्यानंतर आता एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचंच लक्ष होतं. पिक्चर अभी बाकी आहे अशा प्रकारचा गर्भित इशारा यावेळेस शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी दिला. आज माझा परिवार प्रपंच हे व्यासपीठावर बसलेले माझे नेते आणि या महाराष्ट्रातली तमाम जनता हे माझं कुटुंब आहे, माझा परिवार आणि म्हणून हे आपलं शिवसेना आहे, कुटुंब आहे. आणि म्हणून मला एकच सांगतो आपल्याला मी की माझ्या मागे कोणी गॉडफादर नव्हता, माझ्या मागे कोणी गॉडफादर नव्हता. एक शाखा प्रमुख, एक कार्यकर्ता बाळासाहेब दिघे साहेब यांची प्रेरणा माझ्या पाठीशी होती, ऊर्जा माझ्या पाठीशी होती. आणि म्हणून कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदापर्यंत नेण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेमध्येच आहे. आणि ती शिवसेना आपल्याकडे आहे. ते काय सांगतात, ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावा. त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय. अरे बाबा, जावा जावा म्हणून सगळेच जाऊ लागलेत. का जाऊ लागलेत ह्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला शोलेतल्या असराणीचा डायलॉग आठवतो ना, आधे इधर आओ आधे इधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. पीछे कौन हो? कोई नहीं है. त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे. कसं वाढणार पक्ष? तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं. कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. त्यांना कोणीतरी आठवण करून द्या. पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. 4 वर्षापूर्वी यात लांडग्याने मला धमक्या दिल्या होत्या. मुंबईत यावंच लागेल, वरळीतून जावंच लागेल. अरे कुणाची काही जागीर आहे का मुंबई? एकनाथ शिंदे एकटा आला. एअरपोर्ट वरून हेलिकॉप्टर बाजूला ठेवलं, हेलिकॉप्टर मध्ये तुमचा एकनाथ शिंदे बसला नाही, गाडीमध्ये बसला, बाय रोड गेला, वरळीतून गेला, वरळीतून थांबला. येऊन थांबला तेव्हा जे धमक्या देणारे घरामध्ये ऑनलाइन बघत होते. तुम लढो हम कपडा संभालते. अशी शिवसेना चालत नाही. सेनापतीने घरी बसून चालत नाही, फ्रंटवर येऊन लढावं लागतं. मी नेहमी सांगतो कार्यकर्त्यांना, हा तुमचा एकनाथ शिंदे तुम लढो हम कपडा संभालने वाला नाही, तुमच्या समोर येऊन छातीचा कोट करून लढणार आहे. कोणतंही संकट आलं तरी बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहू. कारण बळीराजा आपला मायबाप आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. हे नेहमी आम्ही सांगतो. एकच लक्ष एकच ठाव, एकच लक्ष एकच ठाव. शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव, फक्त शिवसेनेचंच नाव. जिथे संकट तिथे धाव, जिथे संकट तिथे धाव. शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव, फक्त शिवसेनेचंच नाव. चांदा ते बांधा भगवा लाव, चांदा ते बांधा भगवाच लाव. शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.